श्री स्वामी समर्थ। स्वामींना नतमस्तक होऊन आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी तुमच्यासमोर मला स्वामींचा आलेला अनुभव सांगत आहे। नोव्हेंबरला माझे मिस्टर प्रदीप रामचंद्र गोरे हे कार्तिकी वारी काढतात। आज कित्येक वर्षाले ते कार्तिकी वारीला जातात। कमीत कमी ते 30 वर्ष झाले असेल ते आपल्यासोबत इतरांनाही नेतात। असाच एक वारीच्या वेळेला आलेला अनुभव तुम्हाला सांगत आहे, कारण की आता आषाढी एकादशी येत आहे, म्हणून त्या निमित्ताने हे मी तुम्हाला सांगत आहे। आम्ही वारीला जाता जाता मध्ये खूप मधली ठिकाणं देवस्थानंही आम्ही दर्शन करत जात असतो। पहिला आम्ही अक्कलकोटला गेलो। अक्कलकोटचं दर्शन करून आम्ही तिथून निघालो पंढरपूरच्या वाटेला। पंढरपूरच्या वाटेला निघालो, पण पंढरपूरची वाट काय आम्हाला सापडेना। असं आम्ही 2-3 तास आम्ही फिरत त्याच ठिकाणी येत होतो। आणि आमचा ड्रायव्हर पण खूप वैतागला होता की आपली वाट का चुकते। आणि नोव्हेंबर महिना होता आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस खूप होता। पाऊस असं वाटतच नव्हतं की ह्या वेळेला पाऊस पडेल, पण त्यावेळेला अचानक इतका पाऊस आला की आमच्या बसमध्ये पाणी शिरलं। लोकांचे कपडे देखील ओले झाले, सगळं झालं। आम्ही विचार केला हे झालं आहे काय असं। आणि आमच्या बसमध्ये आमच्याबरोबर एक 85 वर्षाचे पवार काका होते। त्यांनी आपली रुद्राक्षाची माळ काढली आणि त्यांनी स्वामींचं जप करायला सुरुवात केली। स्वामी आमच्याकडून काय चुकलं आहे का हे असं होतं आमच्याबरोबर। त्यांनी जप करायला सुरुवातच केली। ते जप करतच राहिले आणि जप करत राहिल्यानंतर ती गाडी अचानक परत जिथे आम्ही अक्कलकोटला होतो तिथेच आम्हाला अक्कलकोटलाच नेऊन त्यांनी सोडलं। गाडी तिथे पोचल्यानंतर तिथे तर काहीच पाऊस नाही, एकदम बोलतात ना सगळं सुकलेलं, काहीच तिथे जरा एक थेंब पाणी नाही पडलेलं। आणि गाडी तिथे आमची गेली। आम्ही तिथे उतरल्यावरती असं वाटलं का, मग मला कळलं की एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। ह्या म्हणेचं मी तुम्हाला अर्थ का सांगते ह्याच्यामध्ये, कारण की आम्ही दरवर्षी तिथे जातो अक्कलकोटला, तर तिथे आम्ही एक रात्र राहतो। त्यावेळेला राहायला ठिकाण पण नसायचं। आम्ही बस डेपो किंवा आपण जिथे स्वामींचं भोजन करतो तिथे बाहेर आम्ही असं चादर वगैरे टाकून झोपायचो। बस डेपोच्या इथे चादर टाकून झोपायचो, पण एक रात्र आम्ही तिथे राहायचो। ती रात्र आम्ही तिथे राहिलो नाही। म्हणून आम्हाला असं स्वामींना असं वाटलं की हे लोक राहिले नाही आणि हे लोक न राहता तिथून निघून गेले। एखादी आई आपल्याकडे आलेल्या मुलांना, आईच्या घरी जेव्हा मुलं येतात तेव्हा आईला असं वाटतं की आपली मुलं आहेत, आपल्या मुलांनी आपल्याकडे एक दिवस राहावं, आपल्याशी हसत बोलत खेळत राहावं। तेच त्यांचं माहेर आहे, तेच त्यांचं कुटुंब आहे। तसं आपण सगळे स्वामींचंच कुटुंब आहोत। म्हणून त्या दृष्टिकोनाने स्वामींनी आम्हाला तिथे न राहिल्यामुळे ती आम्हाला शिक्षा दिली। पण परत आल्यानंतर स्वामींचं एवढं आम्हाला छान दर्शन झालं। एक रात्र तिथे राहिलो, पुन्हा सकाळी दर्शन घेतलं, पुन्हा सकाळी दर्शन करून आम्ही तिथून निघालो। म्हणजे स्वामी आपली आई बाबा बोलतात ना, ते आपले आई बाबा म्हणजे एक आई वडिलांसारखं प्रेम करणारी व्यक्ती। आज त्या स्वामींमुळे मला खूप काय मिळालं आहे। आज मी जे आहे ते स्वामींमुळेच आहे। म्हणून मी सगळ्यांना सांगते की नामस्मरण करा, स्वामींना विसरू नका, स्वामींचं दर्शन करा, स्वामींकडे जा, अक्कलकोटला जा, मठात जा आणि स्वामींचं नामस्मरण करा। असे अनेक अनुभव तुम्हाला मी खरंच सांगेन। अजून एक माझा पुढचा एक अनुभव आहे, ते तुम्हाला मी रक्षाबंधनच्या टायमाला सांगेन आणि तो माझा अनुभव ऐकून खरंच तुमच्या डोळ्यात अश्रू नक्की येईल। श्री स्वामी समर्थ।